नमो बुद्धाय. जय भीम. सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना सूचित करण्यात येते की मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणाहून मी आपणाला सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या ठरल्याप्रमाणे 15 फेब्रुवारी 2026 रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथून बुद्धगया धार्मिक धम्मसहल निघत आहे. या बुद्धगया धार्मिक धम्मसहलीचं सर्व नियोजन जवळपास संपूर्ण झालेलं आहे. गाडी पूर्ण भरलेली आहे. गाडीमध्ये फक्त एक सीट बाकी आहे. जवळजवळ पूर्ण गाडी पॅक झालेली आहे. आणि येत्या 15 तारखेला आज 12 तारीख आहे, 12 फेब्रुवारी 2026 आणि आपल्याला निघायचं आहे 15 फेब्रुवारी 2026 रोजी ऐतिहासिक बुद्धगया धार्मिक धम्मसहलीचं आपण आयोजन केलेलं आहे. या धम्मसहलीमध्ये संपूर्ण उपासक जवळपास 50 उपासक आहेत आणि या 50 उपासकांची संपूर्ण तयारी आपण केलेली आहे. किराणा आपण भरलेला आहे, गॅस सर्व सामान या ठिकाणी भरलेलं आहे. फक्त आपलं राहिलं आहे ते म्हणजे दळण. या ठिकाणी बघा ही धम्मप्रचाराची गाडी आहे. या धम्मप्रचाराच्या गाडीमध्ये आपण खुलताबाद येथून दळण आपण या ठिकाणी दळण घेऊन येणार आहोत. ही आपली धम्मप्रचाराची गाडी आहे. आपण बघत आहोत या ठिकाणी हा माझ्यासोबत भंतीजी आहे, सागरबोधी भंतीजी. आणि आता आम्ही लगेचच खुलताबादला आम्ही निघालेलो आहोत. आपण बघत आहात ही गाडी आहे धम्मप्रचाराची गाडी. आणि याच्यामध्ये बघा हे संपूर्ण गहू आहेत, पॅकिंगचे गहू आहेत बघा. हे बघा हे क्वालिटी एकदम खूप छान गहू आहेत. पूर्ण पॅकिंगचे गहू आहेत बघा. हे जवळपास 6 कट्टे आहेत. आता हे गाडीमध्ये टाकलेले आहेत. आणि आम्ही खुलताबादला निघालेलो आहोत. हे संपूर्ण 6च्या 6 कट्टे आम्ही आता खुलताबादला दळण आणण्यासाठी निघालेलो आहोत. ही आपली बुद्धभूमी मावसाळ्याचा संपूर्ण परिसर आहे. आणि उद्या 15 तारखेला बुद्धभूमी मावसाळा इथून बुद्ध दर्शन धार्मिक धम्मसहल निघत आहे. या धार्मिक धम्मसहलीचं संपूर्ण नियोजन पूर्ण झालेलं आहे. जवळपास आपण पूर्ण किराणा भरलेला आहे, गॅस टाक्या पूर्ण घेतलेल्या आहेत आणि सर्व लोकांनी तयारी केलेली आहे. उपासकांचे आता फोन येत आहेत की भंतीजी आम्ही अशा पद्धतीने तयारी केली, आम्ही अशा पद्धतीने पूर्ण तयारी झालेली आहे. काही उपासक विचारपूस करतात की भंतीजी काय घ्यायला पाहिजे, काय सोबत घ्यायला पाहिजे, काय आम्ही सोबत आणायला पाहिजे, अशा पद्धतीने विचारपूस करतात. आणि जवळपास आता उद्याचा दिवस बाकी आहे. आज 12 तारीख आहे. 13 आणि 14 आणि 15ला आपण निघणार आहोत बुद्धगया धार्मिक धम्मसहलीला. 20 दिवसाचा प्रवास आहे. 20 दिवस जेवण, नाश्ता, चहा, जाणं येणं, राहण्याची व्यवस्था आणि जवळपास 70 ते 72 ठिकाणं आपण दाखवतोय. छोटे मोठे जवळपास 70 ते 72 ठिकाणं आपण दाखवतोय. 20 दिवसाचा प्रवास आहे. 20 दिवसामध्ये उपासकांना जेवण, नाश्ता, चहा, जाणं येणं, राहण्याची व्यवस्था आणि प्रत्येक ठिकाणाची माहिती आपण देतो. प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या जीवनामध्ये कोणती घटना घडली, कधी घडली, कशा पद्धतीने घडली, या सर्व गोष्टीची माहिती मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी या धम्मसहलीमध्ये मार्गदर्शन करत असतो. आपण एकही ठिकाण गहाळ करत नाही. आपण राहण्याची, जेवणाची चांगल्या पद्धतीने उत्तम सोय करतो. या 15 तारखेच्या धम्मसहलीमध्ये आपणाला कुणाला येता आलं नाही, काही हरकत नाही. पुन्हा आपली धम्मसहल निघत आहे बुद्ध जयंतीच्या निमित्ताने. 1 मे 2026 रोजी बुद्ध जयंती आहे आणि बुद्ध जयंतीला संपूर्ण
जगातले लोक बुद्धगयेला येतात आणि म्हणून बुद्धगयेला आपण बुद्ध जयंती निमित्तानं धार्मिक धम्मसहलीचं आयोजन करत आहोत। त्या धम्मसहलीमध्ये पण 10 ते 12 सीट बुकिंग झालेली आहे। आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल किंवा आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या पाहुण्यांना कुणाला यायचं असेल तर तारीख लक्षात असू द्या। 26 एप्रिल 2026 रोजी आपली निघण्याची तारीख आहे। 1 मेला बुद्ध जयंती आहे। आपण सर्वजण 1 मेला बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आपण बुद्धगयेला असणार आहोत। 20 दिवसाचा तोही प्रवास राहणार आहे। आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल तर 800 7174 657 800 7174 657 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आजच आपलं सीट बुकिंग करा। नमो बुद्धाय, जय भीम। अशा पद्धतीने आज आपण आलो आहोत दळण टाकण्यासाठी रूपा फ्लोअर मिल, डाळ मिल। अशा ही आपली धम्मप्रचाराची गाडी। याच गाडीमध्ये आपण दळण घेऊन आलेलो आहोत। रूपा फ्लोअर मिल। अशा पद्धतीने आपले भंती जे आहेत आतमध्ये हे बघा, भंते सागरबोधी जे आहेत हे बघा, हे चक्की। अशा पद्धतीने आपण आता बुद्धगयेच्या धार्मिक धम्मसहलीचं दळण घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत। त्या आई आहेत, या चक्कीच्या मालकीन आहेत आणि बघा हे दळण, हे आपले दळण आहे। नाही प्रिय सज्जनांनो, आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी बुद्धगया धार्मिक धम्मसहलीचं नियोजन करत असताना या ठिकाणी दळण घेऊन आलेलो आहोत। आपण बघत आहोत की एक चक्की आहे, एक बाजूला एक चक्की आहे, माझ्या पाठीमागे 2-3 चक्की आहेत। त्या आई आहेत, चक्कीच्या मालकीन आहेत। खूप छान दळण देतात आणि एकदम सेवा पण चांगली देतात, त्या खूप चांगली देतात। अशा पद्धतीने आपली भंती जी आहे, सागरबोधी भंतीची, हे दळण आहे बघा या धम्मसहलीचं आपल्या। आणि आता आपण 15 तारखेला निघणार आहोत धम्मसहलीला, बुद्धगयेची धार्मिक धम्मसहल। अशा पद्धतीने बघा, कमीत कमी इथे 4-5 चक्क्या आहेत आणि आपला नंबर पहिले लावतात त्या आई। आल्या आल्या पहिला नंबर लावतात त्या। हे बघा इकडे पण चक्क्या आहेत, ह्या वेगवेगळ्या मसाला दळण्याच्या आहेत, हळद, त्यानंतर शेवाया बनवायच्या मशीन आहेत। हे बघा हे वेगवेगळे पदार्थ मशीन, या ठिकाणी खारीक, खोबरं, या ठिकाणी हळद, मसाले वगैरे अनेक प्रकारचे मसाले या ठिकाणी आपल्याला दळून मिळतात। हे एक नवीनच मशीन आहे बघा, मिरची पावडर, मिरची दळायची मशीन आहे ही। हे अशा वेगवेगळ्या मशीन आहेत आणि आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत बुद्धगयेच्या धार्मिक धम्मसहलीचं दळण घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत। हे आपले सर्व पॅकिंगचे गहू आहेत, पूर्ण दळण वगैरे सर्व ओके झालेलं आहे। प्रिय सज्जनांनो, मी आता आलेलो आहोत चक्कीमध्ये, खुलताबादला दळण दळण्यासाठी आलेलो आहोत। बघा दळण चालू आहे, अगदी 5-6 या ठिकाणी 5-7 मशीन आहेत आणि अगदी पहिल्या आल्या आल्या आपला पहिला नंबर लावलेला आहे। माझ्यासोबत भत्तीजी आलेले आहे, ज्या आई आहेत, त्या चक्की आहेत, अशा वेगवेगळ्या पद्धतीने ठिकाणी दळण दळत आहेत। कॅरी मशीनवरती आपलं दळण टाकलेलं आहे।